पुण्यातल्या रिक्षा आणि कॅब चालकांना बाईक टॅक्सीपेक्षा मोठं संकट आपल्यावरती येऊ घातलंय. आता हा व्हिडिओच बघा. आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की जर का राष्ट्रवादीची सत्ता आली, घड्याळाला तुम्ही जर का मतदान केलं, बटन दाबलं, तर ते बस आणि मेट्रो नागरिकांना फुकट करणार आहेत. कोणाच्या पैशांना फुकट करणार आहे? जर जे लाखो करोड रुपये तुम्ही टॅक्स भरता रिक्षा आणि कॅब चालकांना, त्याचाच टॅक्स तुम्ही पैशातनं ते तुम्हालाच बेरोजगार करणार आहेत. कारण की तुम्ही जो टॅक्स भरताय तो टॅक्सचा पैसा वापरून मेट्रो आणि बस फुकट होणार आहे. कोण बसेल रिक्षा आणि टॅक्सीमध्ये जर का मेट्रो आणि बस फुकट झाली तर? आज कमसे कम या पुणे आणि चिंचवड या दोन शहरांमध्ये म्हटलं तर 3 लाखाच्या आसपास रिक्षा आणि कॅब चालक आहेत. त्यांचे सगळ्यांचे 4 लोक जरी पकडले तरी 12 ते 15 लाख लोकांची गुजरण या व्यवसायावर चालते. त्यांची घरं या व्यवसायावर चालतात. त्यांना रातोरात तुम्ही बेरोजगार करण्याचं, आणि ते पण पब्लिकली जाहीरनाम्यात लिहिताय की आम्ही बस, आणि हे काय करू शकतात? जर का एसटीचं भाडं निम्म करू शकतात, लाडकी बहीण योजना आणून लोकांना 1000 रुपयाच्या अकाउंटला टाकू शकतात, तर मेट्रो आणि बस फुकट करण्याची काय खूप अवघड गोष्ट नाहीये. आपलाच टॅक्सचा पैसा आपल्यालाच भिकेला लावायचा. हे अत्यंत म्हणजे कुठल्या राजकीय नेते अशा प्रकारचा निर्णय घेतात आणि ते जाहीरनाम्यात लिहितात? कुठल्या संघटनांशी बोलले, कुठल्या रिक्षाला कॅब बोलले, काय दुश्मनी आहे रिक्षा आणि कॅब चालकांची मला कळतच नाहीये. म्हणजे त्यांनी कोणाकोणाला विरोध करायचा? एकनाथ शिंदे गटाला आपण ऑलरेडी विरोध करतोय, शिवसेनेच्या. आता राष्ट्रवादीला पण करायचं. मग रिक्षा आणि कॅब चालकांनी मतदान करायचं का नाही? ते या देशाचे नागरिक आहेत का नाही असा विचार ही लोक करतात का नाही, हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. अत्यंत अवघड चाललंय. तर तुम्हीच सांगा की आपण याच्यावरती काय निर्णय घेतला पाहिजे. कारण की अशा प्रकारे दररोज आपल्याला बेरोजगार करण्यासाठी नवीन नवीन काहीतरी गोष्टी येणार असतील. आपले प्रश्न लांब राहिले, म्हणजे बाईक टॅक्सीमुळे होणारं नुकसान लांब राहिलं, ओला उबेर जे लुटमार करतात रिक्षा आणि कॅब चालकांची ते सॉल्व्ह करणं लांब राहिलं, कॅब ऍग्रिगेटर कायदा यांना 10 वर्षामध्ये आणता आला नाही, कल्याणकारी मंडळ नुसती घोषणा केली पण प्रत्यक्षात एकाही व्यक्तीला कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळाला नाही. म्हणजे फक्त घ्यायचं या व्यवसायाच्या लोकांकडनं, द्यायचं काहीच नाही. का ही दुश्मनी, का हा राग रिक्षा आणि कॅबवाल्यांबद्दल या राजकीय पक्षांना, नेत्यांना? मला खरंच कळत नाही. तुम्हीच सांगा याच्यावरती आपण काय निर्णय घेतला पाहिजे. इलेक्शन तोंडावरती आहे.